कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची काल प्रभाग रचना या डिक्लेअर झालेल्या आहेत। या डिक्लेअर झालेल्या प्रभाग रचनेबद्दल अनेक मुद्दे मांडता येतील, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आणि या सर्व प्रभाग रचनेवरती कायद्यामध्ये काय करता येऊ शकतं या संदर्भात मी फक्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आपणा सर्वांना माहित आहे की प्रभाग रचना ज्या आहेत त्या प्रभाग रचना करण्याची एक पद्धत आहे, तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रभाग रचना या कशा पद्धतीने कराव्यात। प्रभाग रचनेमध्ये कोणत्या बाजूने सुरुवात करावी, नदी नाले मुख्य रस्ते या संदर्भामध्ये स्पष्ट संकेत आहे। असं असताना सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारी सर्व प्रभाग रचना इथे असणारा प्रमुख विरोधी पक्ष किंवा प्रमुख असणारा जो पक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाला यामध्ये अडचणीत कसा आणता येईल त्यासाठी केली गेलेली आहे। बालदुनी नदी असेल, त्याचबरोबर कल्याणशील रोड असेल, वेगवेगळे डीपी रोड्स असतील, 133 केलेले प्रभाग आणि या 133 प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेली वेगवेगळ्या लोकसंख्या हेतू पुरस्कर केलेली रचना ही आपल्याला पाहायला मिळते। कल्याण पूर्व मध्ये विशेष करून ज्या ठिकाणून ही प्रभाग रचना सुरू झाली, मग तिकडचे असणारे जे वार्ड आहेत आम्ही त्याची आक्षेप घेणारच आहोत, पण ते किती स्वीकारले जातील हे फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण ही जी रचना आहे ही रचना काही शिवसेनेच्या नेत्यांनी ऑफिस मध्ये बसून केली आहे असं आमच्या जिल्हाध्यक्षांनी या अगोदरच सांगण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना मिळालेली ती माहिती होती ती आज सत्यात उतरलेली आहे या रचनेमुळे। तुम्ही लक्षात घ्या की तिकडचे असणारे काही प्रभाग आहेत, 15 नंबर प्रभाग आणि त्याच्या लगतचा असणारा प्रभाग, या दोन्ही प्रभागांना तुम्ही जर जोडण्याचा जर प्रयत्न केला तर हे जोडले गेले पाहिजे, तर ते जोडले सुद्धा जात नाही। हे विशेष करून तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल। या सर्व गोष्टी किती चुकीच्या पद्धतीच्या आहेत हे आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल। या व्यतिरिक्त काही विशिष्ट नगरसेवक, शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक की ज्यांचे स्वतःचे दोन चे भाग आहेत, प्रभाग आहेत, नगरसेवक म्हणून जिंकून येतात, अशांनी त्यांना कोणता भाग फायदेशीर आहे असे काही प्रभाग त्यांनी केलेले आहेत। आणि हे सगळंच्या सगळं सांगता येऊ शकतं, तुम्हाला सगळ्यांच्या ते लक्षात येईल। काही प्रभाग जे आहेत त्यांचे जे प्रभाग आहेत वाढलेली 133 ही संख्या, उरलेले 11 प्रभाग हे त्यांच्यामध्ये कसे ऍडजस्ट होतील। म्हणजे उदाहरणार्थ पश्चिमेमध्ये असणारे वाढलेले जे प्रभाग आहेत, 18 प्रभाग पूर्वीचे असणारे वाढ होते 21 झाले, तर ते वाढलेले जे आहेत
ते त्यांच्या असणाऱ्या शिवसेनेच्या प्रभावाखाली असणाऱ्या वार्डाला कसे जोडले जातील याची पूर्णच्या पूर्ण रचना यामध्ये केलेली आहे. पूर्वेमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. मी हे हेतू पुरस्कार यासाठी सांगतोय की आमचे ज्या ठिकाणी प्रभाग असे होते की 2 प्रभाग एकत्र आहेत, आम्हाला एखादा प्रभाग जोडला जाऊ शकतो, अशी परिस्थिती सुद्धा बऱ्याच ठिकाणी होती, पण तसं केलं नाहीये. आमचे प्रभाग यामधून वेगळे कसे करता येतील, त्यांना सेपरेशन कसं होईल यासाठीचा प्रयत्न त्यामध्ये केला गेला आहे. हे सर्व हेतू पुरस्कार केला आहे. जिल्हाध्यक्षांनी या संदर्भात म्हटलं होतं काही एजन्सीज यामध्ये काम करतायत, प्रायव्हेट एजन्सीज काम करतायत, आणि त्यांनी या सगळ्या रचना त्याच पद्धतीने केलेल्या आहेत. यामध्ये किती आक्षेप घ्यावा, कारण सरकार तर निगरकट्टच आहे, प्रशासन तर त्याहूनपेक्षा निगरकट्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आक्षेप किती मान्य होतील किंवा काय होईल याची आज सांगता येणार नाही, किंवा किंबहुना आम्हाला लक्षात येत आहे की या आक्षेपावरती काय होणार आहे हेही आमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण, डोंबिवली शहर, जिल्हा या सर्व गोष्टींमध्ये जे जे चुकीचं झालंय, चुकीच्या पद्धतीने केलंय, त्या सगळ्या गोष्टीवरती आक्षेप घेण्याचं काम नक्की करेल. परंतु हे सर्व करत असताना हे चुकीचं झालंय हे पत्रकार म्हणून, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याही सर्वांच्या निदर्शनास आलेला आहे. आम्ही आरोप करतोय, याही पेक्षा तुम्हाला काय त्यामधलं समजलंय हे सुद्धा आपण सर्वांनी आपल्या पत्रकारितेच्या विश्लेषणामध्ये सुद्धा मांडणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला जर त्या संदर्भातले कोणावरती आरोप प्रत्यारोप नाही, परंतु जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये खासगीमध्ये जर आम्हाला सांगायचं असेल, कारण कोणावरती आरोप केला तर तो मोठा होतो. एखाद्या व्यक्तीवरती आरोप केला तर त्याला असं वाटतं की तो मोठा आहे, परंतु ही व्यवस्था खराब करण्याचं जे काम चाललंय त्याबद्दल आक्षेप आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही जी उदाहरणं आहेत पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना खासगीमध्ये जर सांगायची असतील तर मी ती सांगण्याचा प्रयत्न करेन. या पत्रकार परिषदेमध्ये ती उदाहरणं देणं हे काही मला संयुक्तिक वाटलं नाही, म्हणून मग मी ती उदाहरणं घेत नाही. आपण सर्वांना लक्षात असलं पाहिजे की हे सरकार जे आहे आणि या सरकारच्या भूमिका किती चुकीच्या आहेत त्याच्याकडे फक्त लक्ष वेधण्याचं काम करणार आहे. हे सरकार आल्या इथल्या भूमिपुत्रांच्या हे विरोधात होतं हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. 27 गावांच्या संदर्भातली भूमिका काय असली पाहिजे, तर त्यांनी असं म्हटलं होतं की काही गावं इकडे राहतील, काही गावं तिकडे राहतील, असं त्यांनी म्हटलं होतं. आज ही 27 गावं या सगळ्या रचनेमध्ये त्यांनी यामध्ये घेतलेली आहे. माझा छोटासा प्रश्न आहे की आमच्याकडे वाढलेली लोकसंख्या, आमच्याकडे वाढलेले मतदार हे डेव्हलपमेंट भागामध्ये वाढतील की शहरांमध्ये असणाऱ्या वस्तींमध्ये वाढतील? पलावा सारख्या शहरामध्ये, शहरच मी म्हणेन कारण ते इंटिग्रेटेड म्हणजे 100 एकर पेक्षा जास्त जागेवरती असणारं शहर, रुनवाल 50 एकर पेक्षा जास्त भागावरती असणारं शहर, लोधा वगैरे हे सगळे, अनंतम, रिजेन्सी हे वाढते भाग आहे. या भागांमध्ये नगरसेवक किती वाढले? 1 का? तर शिवसेनेला धाडजीना नाही भाग म्हणून. पलावामध्ये 50,000 लोक राहत आहेत
हे माहित आहे सगळ्यांना. 5 वर्षासाठी तुम्हाला रचना करायची होती. मग तुम्ही त्या ठिकाणी वाढलेले नगरसेवक त्या ठिकाणी का वाढले नाही? हा मोठा माझा असलेला प्रश्न आहे. अनंतम या ठिकाणी आजच 25,000 लोक राहत आहेत. या ठिकाणी सुद्धा वाढले नाहीत, नगरसेवक नाही वाढले. आडवली, ढोकवली, बोलवली पासून सोनारपाड्यापर्यंत वाढलेली लोकसंख्या हजारो लोक वाढली, परंतु त्या ठिकाणी नगरसेवक वाढला नाही. नगरसेवक वाढले कुठे? तर नगरसेवक वाढले विशिष्ट भागांमध्येच वाढले. 90 फीट खंबातपाडा, कांचनगाव ज्याला म्हटलं जातं, आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पहा. सुळेगावला त्याला जोडलं गेलं, इंदिरानगरला त्याला जोडलं गेलं, परंतु तिथे नगरसेवक वाढले नाही. नगरसेवक वाढलेत कुठे? हा विचार करण्यासारखा गोष्ट आहे. ही पूर्णच्या पूर्ण रचना डेव्हलपमेंट भागामध्ये नगरसेवक वाढले पाहिजे, लोकसंख्या वाढली आहे तिथे वाढले पाहिजे, की तुम्ही तुमच्या सोयीसारखी वाढवली पाहिजे. या पद्धतीचं केलेलं अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेलं ही सगळी रचना आहे. शहाडची असणारी नदी मधून एवढी मोठी नदी वाहते, दिसली नाही. मिलिंद नगर आणि हा सगळा भाग मध्ये नदी असताना सुद्धा शहाड त्याला जोडलं गेलं. का जोडलं गेलं? कशासाठी जोडलं गेलं? हा कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये हेतू पुरस्कर शिवसेनेला फायदेशीर कसं होईल याच गोष्टी यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. 27 गावातलं धोरण काय राहणार आहे याचा कधी विचार केला आहे का? 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच यांचं सगळ्यांचं विभाजन केलं होतं. त्यांचा नगरसेवक निधी गोठला, त्यांची विकास कामं गोठली. हे पाप सुद्धा शिवसेनेनेच केलं होतं. हे त्याही वेळेला आम्ही लोक सांगत होतो, कारण तो संपूर्ण भाग भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षाला फायदेशीर असणारा भाग आहे आणि म्हणून त्यांच्यावरती त्यावेळेला अन्याय झाला. आज पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे पूर्णच्या पूर्ण शिवसेनेला फायदेशीर असणारच आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतर पक्षातल्या नगरसेवकांनी पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचे जवळचे असणारे प्रभाग, काही प्रभाग जवळ होते, काँग्रेस पॉझिटिव्हली काँग्रेस जिंकून येऊ शकतं असे होते, त्यांना सुद्धा 2 भागांमध्ये कसं डिवाइड करता येईल म्हणजे काय या आता आमच्यात अशा पद्धतीचं काम हे प्रत्येक ठिकाणी केलं गेलेलं आहे. हे पूर्णच्या पूर्ण महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे प्रणेते आहोत. बरोबर आहे, आहेत नाही होते. गेल्या 2-3 वर्षामध्ये ते याच्यापासून वेगळे कसे होत आहेत त्याचं या रचनेमध्ये सुद्धा, या रचना करत असताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलंय. मला असं वाटत होतं की प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम हा मोठ्या थाटामाटामध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी केला. सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कमानी लावल्या. सर्व ठिकाणी कमानी ज्या ज्या ठिकाणी लावल्या त्या ठिकाणी विविध क्रांतिकारकांचे सगळ्यांचे फोटो लावले. परंतु काँग्रेसला बरं वाटावं, महाविकास आघाडीला बरं वाटावं म्हणून कदाचित का होईना
किंवा हेतू पुरस्कर त्या कमानीवरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुठेही फोटो नव्हता. बऱ्याच जणांनी मला फोन केले की बाबा हे खरं आहे का, तुम्ही पाहून घ्या. मी सुद्धा कार्यकर्त्यांना म्हटलं की हो बाबा असेल की नाही माहित नाही, जरा चेक करून घ्या. बऱ्याच जणांनी मग ते फोटो काढले, चेक केले, व्हॉट्सअप वरती सर्व ठिकाणी टाकले. शिवसेनेच्या शहर प्रमुखाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडतो. याचं कारणच एक आहे. आदरणीय पालकमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे सुद्धा एका व्यासपीठावरती असं म्हटलं होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. त्यावेळेला ते भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये होते. काही ठिकाणी संकल्प चित्र सुद्धा करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांची करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत होतं. परंतु आता मांडीला मांडी लावून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहिल्यामुळे एक शब्द सुद्धा सावरकरांबद्दल अपशब्द काढलेल्या काँग्रेस बद्दल काँग्रेसच्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा जेव्हा त्याबद्दल आलं होतं यांनी कधीही काढला नाही. कारण सत्तेसाठी लाचार असणारी ही सगळी मंडळी आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं यांनी प्रूव्ह करून दाखवलं. गेली अनेक वर्ष डोंबिवली पूर्व मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेव्हापासून मणिशंकर अय्यर यांनी अंदमान मध्ये केलेला जो चुकीचा प्रकार होता, तिथे असणाऱ्या ज्या पंक्ती होत्या त्या काढल्या. आमच्यासारखे सर्व सावरकर प्रेमी हिंदुत्ववादी विचाराची सर्व मंडळी किंबहुना त्यावेळेला आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा जे उद्गार काढले होते तेही आमच्या आज लक्षात आहेत. आम्ही तेव्हापासून आजपर्यंत एक ज्योत तेवत ठेवली. सावरकरांच्या स्मृती जागरण राहायला पाहिजे यासाठी केली. त्या सावरकर उद्यानामध्ये सुरू आहे. तो प्रभाग गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे जिंकून येतो. या सर्व प्रभाग रचनेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नावच असलं नाही पाहिजे. जी प्रभाग रचना केली त्यामध्ये प्रभागाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असू नये एवढा द्वेष शिवसेना पक्षामध्ये आहे. आणि शिवसेना पक्षाने हेतू पुरस्कार केलाय. सत्तेमध्ये असणाऱ्या काँग्रेस पक्षाला, सत्तेमध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी पक्षाला बरं वाटावं यासाठी त्यांनी हे सर्व केलं. हे आम्ही स्पष्टपणे यासाठी सांगतोय कारण हे का केलं, कशासाठी केलं याचं उत्तर त्यांच्याकडे असणार नाही. ते कदाचित प्रिंटिंग मिस्टेक म्हणतील कारण काँग्रेस बरोबर आहेत. परंतु प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा ते इतर सर्व स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारांना त्याच्याबद्दल त्यांच्या प्रतिमा लावतात. सावरकरांची का लावली नाही हा त्यांच्याकडे जे त्यांना करायचं होतं त्यांनी सुरुवात करायची होती आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. माझी आपल्या सर्वांच्या वतीने जे आक्षेप आम्ही सगळे नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा जे सांगतो आहोत, मग 27 गाव त्या संदर्भात काय, भूमिपुत्रांच्या संदर्भातली भूमिका काय, या सगळ्या गोष्टी एक तर हे सगळं पहिल्यांदा ठरवा आणि मग निवडणुकीचा विचार करा. हे सर्व करण्याच्या अगोदर सुद्धा आदरणीय उद्धवजी ही सध्या 27 गावातली कमिटी असेल यांची सर्वांची ज्या वेळेला बैठक झाली होती 18 विषय सांगितले होते. हे 18 विषय अजूनही प्रलंबित आहेत. या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या
या पार्श्वभूमीवरती मतदारांना आणि इथल्या असणाऱ्या नागरिकांना माहीतच आहे, परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही जी रचना जी आहे ती कायद्यात झालेली नाही. मी कायद्यात यासाठी म्हणतो, पुन्हा सांगेन, नदी नाले रस्ते यांना कुठेही ओलांडून, रेल्वे लाईन्स ओलांडून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विशेष करून इथला असणारा सत्तारूढ असा पक्ष शिवसेना त्यांनी केलेले हे जे कांड आहे, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्ही विजयाच्या दिशेने जाऊ, तर हा त्यांचा भ्रम आहे. इथली जनता जी आहे ती सुज्ञ आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, मतदारांना लक्षात येतात. तर त्याचं उत्तर मतदार पेटीत देईलच. परंतु ही भूमिका जी आहे, ही भूमिका मांडणं, चूक आहे त्याला चूक म्हणणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याचा आम्ही ठरवलं. आपण सर्व आलात याबद्दल धन्यवाद.